सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयाचा शिपाई भरती फॉर्म भरला असेल किंवा इतर कुठल्याही सरळ सेवेला भारताचा भूगोल जे आहे या भूगोल अत्यंत महत्त्वाचे जे वारंवार विचारलेले 50 क्वेश्चन आपण घेणार आहोत. फास्ट रिव्हिजन आपण त्या ठिकाणी घेऊया. तुम्ही न्यायालयाचा शिपाई भरतीचा फॉर्म भरला असेल, लिपिक असेल किंवा वाहन चालक किंवा कुठलाही टेक्निकल फॉर्म भरला असेल, ठीक आहे. चला घेऊया आपण भारताचा भूगोल. एकूण 50 क्वेश्चन एमसीक्यू स्वरूपात. श्री अकॅडमी गोविंद नवल सर. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा न्यायालय शिपाई भरतीची नोट्स प्लस 30 प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत. 95 52 62 95 नंबरला संपर्क करायचा आहे. ओके चला. किंवा हा व्हिडिओ बघताय डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक आहे, जॉईन करून घ्या. पहिला क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? सोपा, अतिशय सोपा प्रश्न, तुम्हाला लगेच येऊन जाईल. त्याच बघा कशानुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 7वा क्रमांक लागतो आपला भारताचा. आणि लोकसंख्येने जर विचार केला तर दुसरा क्रमांक लागतो. परंतु तुम्हाला सरळ सरळ पुढे घेतलाय तो क्वेश्चन. लोकसंख्येने 2023 जर विचार केला, 2023 अहवालानुसार जर पाहिलं असेल तर जगामध्ये 1 नंबरमध्ये भारत आहे लोकसंख्येनुसार. परंतु सरळ सरळ क्वेश्चन विचारला की लोकसंख्येत जगामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर दुसरा आहे. तसं क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 7वा क्रमांक आहे. पर्याय क्रमांक सी आहे. खाली डिटेल माहिती दिलेली आहे बघा. आता थोडक्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7वा सर्वात मोठा देश आहे. भारताचं एकूण क्षेत्रफळ सुद्धा तुम्हाला 100% विचारतात. 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताने जगाच्या एकूण भूभागापैकी 2.42% भूभाग हा व्यापलेला आहे. मग क्षेत्रफळाने भारताचा 7वा क्रमांक आहे. तर भारताच्या अगोदरचे 7 कोणकोणते राज्य आहेत, सॉरी देश आहेत बघा. नंबर 1 सर्वात जगामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कुठला, हा सुद्धा क्वेश्चन विचारतात. तर रशिया 1 नंबर सगळ्यात मोठा आहे. 2 नंबर कॅनडा हा देश आहे. 3 नंबर जर पाहिला असेल तर चीन आहे. 4 नंबर अमेरिका आहे. 5 नंबर ब्राझील आहे आणि 6 नंबर ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबर आपल्या भारताचा लागतो. दुसरा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? वर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. पहिलंच आहे 32,87,263 चौरस किलोमीटर, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा, भारताने जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? ते सुद्धा आता वरती पाहिले 2.42% एवढा जगाच्या एकूण भूभाग हा भारताने व्यापलेला आहे. किती? 2.42%. आता जगाच्या एकूण जमिनीपैकी भारताने 2.42 भाग व्यापलेला आहे. आणि याउलट भारत जगातील सुमारे 17.5% लोकसंख्या भारतामध्ये आहे. आणि भूभाग किती आहे जगाच्या? 2.42% आणि जगाच्या लोकसंख्या भारतामध्ये 17.5% राहते. म्हणजे यावरून भारतातील लोकसंख्येची घनता कशी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. पुढचा क्वेश्चन 2023 आता तो जो प्रश्न तुम्हाला सांगितला तो प्रश्न इथं बघा व्यवस्थित, कारण हा जर प्रश्न तुम्हाला या प्रकारे विचारला तर उत्तर चुकलं नाही पाहिजे. सोपं वाटतंय पण लक्षात ठेवा काय आहे. 2023 अहवालानुसार लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो असं तुम्हाला क्वेश्चन विचारतात. हे ऑप्शन आहे. मग तुम्हाला जर सेम असा क्वेश्चन विचारला 2023 अहवालानुसार तर लगेच जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. परंतु इथं जर तुम्हाला प्रश्नामध्ये 2023 अहवाल असं काही नसेल आणि डायरेक्ट सरळ सरळ क्वेश्चन विचारला असेल की लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो, तर मग दुसरा येईल. आणि इथं जर एवढं मेन्शन असेल 2023 अहवालानुसार तर मग पहिला येईल. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. तुम्हाला चुकवण्यासाठी ते त्या प्रकारे विचारू शकतात. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? आता लक्षात ठेवा, एक ट्रिक लक्षात ठेवा. कुठली एक लक्षात ठेवा. एक तर उत्तर दक्षिण लक्षात ठेवा किंवा पूर्व पश्चिम लक्षात ठेवा. काय विचारतात प्रश्न? भारताची उत्तर दक्षिण एकूण लांबी किती आहे विचारलंय. आपला भारत आहे, ठीक आहे. ही भारताची दक्षिण बाजू, ही भारताची उत्तर बाजू, ही भारताची इकडे पश्चिम बाजू आणि इकडे पूर्व बाजू. ही पूर्व बाजू, ही पश्चिम बाजू, ठीक आहे. ही उत्तर बाजू आणि दक्षिण बाजू. आता ही जी उत्तर दक्षिण बाजू आहे तरी भारताची सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त म्हणजे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा भारताची उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे. एकच लक्षात ठेवा. आता बघा भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ती लांबी आहे 3,214 चौरस किलोमीटर. किती? 3,214 म्हणजे उत्तर दक्षिण. कधी कधी भरपूर जण कन्फ्युज होतात.
उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे की पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे? प्रश्न विचारतील की भारताच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे का, तर हो. ठीक आहे, मग ही झाली भारताची उत्तर दक्षिण लांबी. मग पूर्व पश्चिम लांबी सुद्धा तुम्हाला विचारतात, ती आहे 2933 किलोमीटर. ठीक आहे, ही पण लक्षात ठेवा. दोन्ही पण मोठी कुठले, उत्तर दक्षिण मोठी आहे 3214 आहे, आणि पूर्व पश्चिम किती 2933. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. खाली त्या प्रकारचा क्वेश्चन दिलाच तुम्हाला लगेच. तरी पण कधी कधी तुम्हाला विचारतात भारताची उत्तर दक्षिण लांबी, ते ठिकाण कुठला, तर लडाख मधलं इंदिरा कोल हे ठिकाण आहे भारतातलं सर्वात उत्तरेकडलं ठिकाण आहे. लक्षात ठेवा, ते मुख्य भूमीच्या दक्षिण टोकाकडलं कुठलं आहे, तर कन्याकुमारी. सगळ्यात भूमीचं दक्षिण टोक जे आहे भूमीचं कन्याकुमारी, आणि उत्तरेत जर पाहिलं असेल तर लडाख मधलं इंदिरा कोल पर्यंत मोजली जाते. ही लांबी भारताच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे, पूर्व पश्चिम कमी आहे. खाली दिले तुम्हाला भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे, आताच पाहिजे 2933 चौरस किलोमीटर ही भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. उत्तर दक्षिण किती आहे, तर 3214 मध्ये नंबर 1 याचं उत्तर आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी, आता पूर्व बाजू जर पाहिली असेल, जसं आपण उत्तर दक्षिण पाहिलं त्याच प्रकारची पूर्व बाजू. एक सेकंद बघा, भारताची पूर्व पश्चिम लांबी, तर पूर्व हा भारत आहे, भारताची पूर्व, आणि इकडची पूर्व म्हणजे इकडे गुजरातच्या कच्छ रणातील गुहार मोतीपासून, इकडं गुजरातचं गुहार मोतीपासून ते तिकडं पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशातील किबुतू पर्यंत ही लांबी मोजली जाते. गुजरातचं गुहार मोतीपासून ते अरुणाचल प्रदेशच्या किबुतू पर्यंत किती लांबी आहे, 2933 किलोमीटर आहे. तशीच वरची जी आहे उत्तर दक्षिण बाजू जी मोजली जाते, तर ती लडाख मधलं इंदिरा कोल आहे. इथं दाखवतो एकदा इमेज बघा. हा, ही आपली उत्तर दक्षिण आहे. तर उत्तरेला इथं लडाख आहे. लडाख मधलं इंदिरा कोल पासून ते मुख्य भूमीचं खाली तामिळनाडू मधलं आहे इथं कन्याकुमारी, पुढं कन्याकुमारी पर्यंत ही लांबी मोजली जाते. किती आहे लांबी, तर इथं दिलेली तुम्हाला बघा 3214 किलोमीटर ही लांबी आहे. दोन्ही लक्षात ठेवा. तुम्हाला उत्तरचं टोक सुद्धा किंवा दक्षिण टोक सुद्धा, पूर्व टोकियो आणि पश्चिम टोक कुठलं आहे ते सुद्धा विचारतात. झालंय. हा, भारताच्या मुख्य भूमीच्या समुद्र किनारपट्टीची लांबी, आता फक्त भूमी संदर्भात म्हणता, भारताच्या मुख्य भूमीच्या समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे, तर 6100 आहे. याच्यावरचे काही क्वेश्चन आहेत जे कन्फ्यूज आहेत, ते घेतो मी पुढे, काळजी करू नका. भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे, तर 6100 आहे. पुढचा प्रश्न बघा, 6100 किलोमीटर गुजरात पासून पश्चिमी बंगालपर्यंतच्या किनारपट्टीचा जो का समावेश या ठिकाणी होतो, यात अंदमान निकोबार लक्षद्वीप या बेटाचा किनारपट्टीचा समावेश होत नाही. म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे भारताच्या मुख्य भूमीच्या समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे, पर्याय क्रमांक सी 6100. आता बघा खालचा प्रश्न, बेटे धरून भारताच्या एकूण समुद्र किनारची लांबी किती आहे. आता याच्यामध्ये नवीन नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस म्हणजे एनएच नवीन आकडेवारी आली, त्या आकडेवारीनुसार सुद्धा आणि जुने सुद्धा लक्षात ठेवा. मग पर्यायामध्ये जर नवीन आकडेवारी असेल तर तुम्हाला नवीन करणं बंधनकारक आहे. बेटे धरून भारताच्या एकूण समुद्र किनारपट्टीची लांबी, तर पहिली किती होती बघा, 7516.6 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर आपण सरळ सरळ म्हणतो होतो, 7517 किलोमीटर असं बनायचं. ठीक आहे, ही होती जुनी. ऑप्शन मध्ये जर जुनच असेल तर त्याला क्लिक करा, परंतु आता नवीन जर पाहिलं असेल तर बघा इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिली त्या संदर्भामध्ये. हा, एनएचच्या नवीन सर्वेक्षणानुसार भारताच्या एकूण मुख्य भूमीसह बेटा समूहाच्या अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे बेटे धरून किनारपट्टीची एकूण सुधारित लांबी जर पाहिलं असेल तर आता आहे 11,098 म्हणजे 11,098.81 किलोमीटर. मग तुम्हाला विचारतील की भारताच्या संपूर्ण बेटा धरून एकूण समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे, तर 11,098.81 किलोमीटर, आणि अगोदर किती होती 7517 चौरस किलोमीटर. आता झाले का. त्यानंतर लांबी जुनी किती होती, तर 7516.6 किलोमीटर होती. गुजरातला टोटल आहे 2340 किलोमीटर. सर्वाधिक समुद्र किनारा हा गुजरातला लागलेला आहे. त्यानंतर
राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर सुधारित सगळ्या राज्याची एकंदरीत ही यादी बघून घ्या. यादीमध्ये जर पाहिलं असेल तर बघा, गुजरात एकूण समुद्र किनारपट्टी किती आहे? 2340.62 किलोमीटर. अंदमान आणि निकोबार या बेटामध्ये किती आहे? तर 1962 किलोमीटर केंद्रशासित प्रदेश दोघं अंदमान निकोबार. तामिळनाडू किती आहे? तर 1068.69 किलोमीटर. आंध्र प्रदेश 1053.7 किलोमीटर. आणि महाराष्ट्रात विचारतील, महाराष्ट्राचे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचे एकूण समुद्र किनारा किती आहे? तर 720 किलोमीटर. पण पर्यायामध्ये 720 किलोमीटर नसेल तर नवीन आकडेवारी आहे 877.97 चौरस किलोमीटर. 877.97 किलोमीटर असेल चौरस असेल. ठीक आहे. पश्चिम बंगाल 721, केरळ 600, ओडिसा 574, कर्नाटक 343, गोवा 193, लक्षद्वीप 144, पुदुचेरी 42 आणि दमणद्वीप 54. म्हणजे जर विचार केला केंद्रशासित प्रदेश आणि राज्यात सगळ्यात कमी समुद्र किनारा हा पुदुचेरी लागलेला आहे. आणि नुसार राज्याचा जर विचार केला तर सगळ्यात कमी समुद्र किनारा हा गोव्याला लागलेला आहे, फक्त 193 किलोमीटर आहे. पुढचं, भारताला एकूण किती देशाच्या जमिनीच्या सीमा लागलेल्या आहेत? म्हणजे भूसीमा एकूण किती देशाची भारताला लागलेली आहे? 5, 6 तर 7 देशाची लागलेली आहे. किती? 7 देशाची. आता इथे खाली दिले तुम्हाला, भारताला एकूण 7 देशाच्या जमिनीच्या सीमा लागल्या आहेत. ठीक आहे. संपूर्ण डिटेल तर किती आहे टोटल? तर 15,200 किलोमीटर ही भूसीमा लागलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे देश दिले, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार. खालचा प्रश्न महत्वाचा आहे, भारताची सर्वाधिक लांबीची भूसीमा कोणत्या देशासोबत आहे? यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न आहे. तर सर्वात जास्त भारताची जी काही भूसीमा लागलेली आहे ही बांगलादेश सोबत लागलेली आहे. किती आहे बांगलादेश सोबत? 1 नंबर बांगलादेश आहे, 2 नंबर चीन आहे. बघा, भारताची सर्वात लांब भूसीमा बांगलादेश असून सुमारे 4096 किलोमीटर एवढी भूसीमा बांगलादेश लागलेली. त्याच्यानंतर चीनचा 3488 किलोमीटर आणि मग पाकिस्तानला लागलेले 3323 किलोमीटर. ओके. पश्चिम बंगाल हे राज्य, या राज्याला बांगलादेशची सर्वाधिक सीमा लागली, तुम्ही नकाशामध्ये पाहिलं असेल. भारताची सर्वात कमी लांबीची भूसीमा कोणत्या देशासोबत आहे? सर्वात कमी लांबीची भूसीमा कुठल्या देशासोबत लागलेली आहे? तर बघा, हा दिलं इकडे खाली पण दिले, अफगाणिस्तान सोबत सगळ्यात कमी 106 किलोमीटर फक्त. अफगाणिस्तान सोबत सगळ्यात कमी लागलेली आहे. पुढचा प्रश्न आहे हा, ही सीमा पाकयुक्त काश्मीर मध्ये आहे आणि ती सध्या भारताच्या थेट नियंत्रणाखाली नाही. ही सीमा लडाख केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. ओके. पुढचं, भारताच्या पूर्वेकडील देश कोणते आहे? बघा, आता भारत आहे, भारताच्या पूर्वेकडील देश कुठले तुम्हाला पाहायचं नाही, ऑप्शन आहे, ऑप्शन शोधायचं. भारताच्या पूर्वेकडे आहे का रे बाबांनो? चीन आहे का पूर्वेकडे? नेपाळ आहे का? तर बांगलादेश पूर्वेकडे आहे आणि म्यानमार सुद्धा पूर्वेकडे. या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आता न्यायालय शिपाई भरती तयारी करत असाल तर एक ऑनलाईन टाईपची पीडीएफ आहे, पीडीएफ आहे ऑनलाईन टाईपची, जे काही तुम्हाला आजपर्यंत न्यायालयाला 2018 पासून 2025 पर्यंत जे काही प्रश्न विचारले, 2018 ते 2025 हे सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यात दिसतील आणि याच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. एकूण साधारणतः एक 5000 सरासरी 5000 क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रश्न कसे आहेत? ऑनलाईन टाईपचे प्रश्न आहेत. प्रश्न त्याचं उत्तर ऑनलाईन टाईपची पीडीएफ आहे 5000. साधारणतः एक 209 पेजेस आहे. इथे 209 पेजेसची ती पीडीएफ आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला प्लस मध्ये 30 सराव पेपर मिळतील. किती? 30 सराव पेपर. याच्यापेक्षा जास्त मिळतील पण सध्याच्याला तुम्हाला 30 सराव पेपर हे मिळतील. आणि याची फीस किती? फक्त 99 रुपये फीस ठेवली. किती आहे? फक्त 99 रुपये फीस ठेवलेली आहे. मग संपर्क कुठे करायचा आहे? तर संपर्कासाठी हा नंबर आहे, आपला नंबर सेव्ह करून ठेवायचा. संपर्क इथे करायचा या नंबरला, बघा इथे लिहितो 95 52 62 95 63. आपला हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याला हाय करा. न्यायालय शिपाई भरती आपलं ऍप आहे श्री अकॅडमी, डाउनलोड करून घ्या, तिथून परचेस करा किंवा डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा मिळून जाईल. फीस फक्त 99 रुपये ठेवली आहे. हा व्हिडिओ बघताय, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा नसेल केला. ठीक आहे. आणि पीडीएफ नसेल घेत घ्या. नुसती पीडीएफ घेण्यापेक्षा टेस्ट पेपर सुद्धा घ्या, कारण हे 30 आपण म्हटलेलं आहे. जशी जशी एक्झाम जवळ येईल तसे त्याच्यामध्ये भरपूर सारे तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा मिळतील, उत्तरपत्रिका दिली जाईल, ती सोडून बघा किती प्रश्न तुम्हाला बरोबर येतात. ओके. चलो, पुढचं झालं का इथपर्यंत? हा,
पुढचा आहे, भारत आणि पाकिस्तान मधील सीमारेषेला काय म्हणतात? खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, खूप वेळा. ठीक आहे, तर ती रेषा कुठली? रॅड क्लिफ नावाची रेषा आहे, भारत पाकिस्तान मधली आहे. बॅकमाउंट रेषा भारत चीन मधली आहे. ड्युरंट रेषा भारत अफगाणिस्तान मधली आहे. ठीक आहे, चला कुठली आहे? भारत पाकिस्तान, तर रॅड क्लिफ रेषा आहे. भारत आणि चीन मधली कुठली रेषा आहे? तर मॅकमोहन रेषा आहे, 2 नंबरच. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? आता भारताचे पश्चिम समुद्र कुठला आहे? अरबी समुद्र आहे. ठीक आहे, पूर्वेला कुठला आहे? बंगालचा उपसागर आहे. मग पश्चिमेला कुठला आहे? तर अरबी समुद्र आहे. भारताच्या मध्यातून जाणारं म्हणजे साधारणतः 23.5 अंश उत्तर अक्ष उत्तर कुठला आहे? तर कर्कवृत्त जाते भारताच्या मध्यातून. कुठलं? कर्कवृत्त. कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जातं? आता बघ, लक्षात ठेवा, राज्यातून जातं हे पण विचारतात, किती ते पण माहिती असलं पाहिजे, कोणते राज्य ते पण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ट्रिक आहे बघा, कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यातून जातं? तर एकूण 8 राज्यातून जातं. 8 कोणकोणते आहेत तर बघा, इथं ट्रिक लिहितो. गुरामध्ये छत्तीसधारी, बंग, मिझो, त्रिपुरारी. ठीक आहे, मिझो. आता बघा, इथं गु म्हणजे गुजरात, छोटे घेत आहे. गु म्हणजे गुजरात. रा म्हणजे राजस्थान, 1 गुजरात 2 राजस्थान. रा म्हणजे काय? राजस्थान. म म्हणजे मध्य प्रदेश, 3 नंबर मध्य प्रदेश. 36 म्हणजे छत्तीसगड, 4 नंबर. 36 इथं गड करतो, नुसतं गड, छत्तीसगड. कळतंय? पुढचं झारी म्हणजे झारखंड, 5 नंबर झारखंड. झारखंड झाला, झारखंड. बंग म्हणजे पश्चिम बंगाल, 6 झाले. 7 मिझो म्हणजे मिझोराम, आणि 8 त्रिपुरारी म्हणजे त्रिपुरा. हे एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त जात. गुरामध्ये छत्तीसधारी, बंग, मिझो, त्रिपुरारी. मग तुम्हाला यातलं कुठलंही खालीपैकी कर्कवृत्त हे कुठल्या राज्यातून जात नाही किंवा जातं असं सुद्धा प्रश्न विचारतील, ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? बघा, प्रश्न आलाय का तुम्हाला? सेम. आता इथं तुम्हाला सोपं दिलं समजा पर्यायामध्ये, त्यामुळे तुम्हाला ओळखत आहे कुठल्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही म्हणते. बघा, गुजरात मधून जाते, मध्य प्रदेश जाते, राजस्थान, महाराष्ट्रातून जात नाही. इथं महाराष्ट्र देता पूर्वेकडे एखादं राज्य दिलं असतं तर कन्फ्युज झालं असतं. त्याच्यामुळे ती ट्रिक लक्षात ठेवा. बघा, जर पाहिलं असेल तर इथं गुरामध्ये छत्तीस झारी, गुरामध्ये 36 झारी, बंग, मिझो, त्रिपुरारी किंवा त्रिपुरा करा डायरेक्ट. किती राज्य आहेत? 1 गुजरात, 2 राजस्थान, 3 मध्य प्रदेश, 4 छत्तीसगड, 5 झारखंड, 6 पश्चिम बंगाल, 7 मिझोराम आणि 8 त्रिपुरा. झाले का? एकूण 8 राज्य. पाठात सुद्धा प्रश्न यावर विचारतात. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कुठले? इंदिरा पॉइंट. बघा, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट कुठलं आहे? दक्षिणेकडलं सर्वात दक्षिणेकडील टोक तुम्हाला विचार. मग कुठलं आहे ते? केरळ. ते अंदमान निकोबार मधलं. कुठलं आहे? अंदमान निकोबार मधलं. ओके, पुन्हाच खालचा प्रश्न तसाच दिलाय. भारताच्या मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडील टोक, आणि वरचा प्रश्न बघा, भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक विचारलेलं आहे, तर अंदमान निकोबार लक्षात ठेवायचं, इंदिरा पॉइंट. आणि भारताच्या मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडील टोक म्हटलं तर मग कन्याकुमारी. मुख्य भूमीचं कन्याकुमारी. ओके, चल. भारताचं सर्वात उत्तरेकडील टोक तो कुठल्या उत्तरेकडे? आपण पाहिलं लडाख मधलं इंदिरा कोलनाबादचं ठिकाणी. कुठे? लडाख मधलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताची प्रमाणे वेळ IST कोणत्या शहरावर निश्चित केली जाते? तर मिर्झापूर, प्रयागराज जवळच, तिथून ही वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर भारताची प्रमाणे वेळ
ही ग्रीनिज वेळेपेक्षा किती तास पुढे आहे, तर 5.5 तासांनी पुढे. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. 5 तास 30 मिनिटे लक्षामध्ये ठेवा. भारतात सध्या किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, हा प्रश्न सोपा वाटतो पण अनेक जण चुकतात. मग एक्झाम मध्ये 29 आहे का 28 राज्य आहेत, 7 केंद्रशासित प्रदेश आहे का 8 आहेत, असं होऊन जात. तर 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षात ठेवा किती, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. पर्याय क्रमांक 2 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातला सर्वात मोठं राज्य कुठलं आहे, राजस्थान 1 नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ओके, आपला 3रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कुठलं आहे, तर गोवा हे क्षेत्रफळाने सगळ्यात लहान राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला भारतातलं सर्वात मोठं राज्य कुठलं आहे, तर उत्तर प्रदेश आहे. आणि लोकसंख्येने जर विचार केला तर भारतातलं सर्वात लहान राज्य कुठले, लक्षात ठेवा लोकसंख्येने भारतातलं सर्वात लहान राज्य ते सिक्कीम आहे. आणि हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला की लोक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य, क्षेत्रफळ म्हटलं तर गोवा लहान आहे आणि लोकसंख्या म्हटलं तर मग कुठलं आहे, सिक्कीम लहान आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा, चूक करू नका, कन्फ्युज होऊ नका. राम सेतू अॅडन्स ब्रिज कोणत्या 2 देशांना जोडतो, तो भारत आणि श्रीलंका दरम्यानचा राम सेतू आहे. लक्षात ठेवा, भारत श्रीलंका. भारत आणि श्रीलंका यांना वेगळी करणारी अरुंद सागरी पट्टी कुठली आहे, त्याला पालची सामुद्रधुनी म्हणतात. काय, पालची सामुद्रधुनी. पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. 31 नंबरचा, भारताच्या प्राकृतिक रचनेचे मुख्य किती विभाग आहेत, तर भारताच्या प्राकृतिक रचनेचे मुख्य 5 विभाग आहेत. किती, 5. कोणकोणते आहेत बघा, भारताच्या भूरचनेत विविधतेने 5 प्रमुख प्राकृतिक विभागामध्ये आहेत. उत्तरेकडे पर्वतीय प्रदेश, हिमालय, उत्तरेकडे मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठार, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे असे त्या ठिकाणी 5 आहेत. लक्षात ठेवा. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर हिमालय हा फोल्ड माउंटेन म्हणतात त्याला, वली प्रकारचा पर्वत आहे. वली पर्वत खूप वेळा विचारतात, मग प्रश्न पडतो अवशिष्ट म्हणून वली म्हणून की ठोकळा, तर वली पर्वत आहे. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे, बघा माउंट एव्हरेस्ट ह्या नेपाळमध्ये. कुठल्या देशात आहे, नेपाळमध्ये. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8848.86 मीटर. हे शिखर नेपाळ आणि तिबेट यांच्या सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणतात आणि तिबेटमध्ये याला म्हणजे कशाला, माउंट एव्हरेस्टला. नेपाळमध्ये सागरमाथा आणि तिबेटमध्ये चोमोंग लुंगमाल म्हणतात. लक्षात ठेवा. ओके. भारतातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे, भारतातलं सर्वात उंच शिखर K2 गाडविन ऑस्टिन आहे. प्रश्न काय विचारला लक्षात ठेवा नीट, भारतातलं सर्वात उंच शिखर K2 गाडविन ऑस्टिन. आता बघा, K2 हे जगातलं 2ऱ्या क्रमांक सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 8611 मीटर आहे. हे शिखर काराकोरम पर्वत रांगेमध्ये आहे. कुठल्या पर्वत रांगेत आहेत हे पण विचारतील. हा प्रदेश सध्या पाकव्याप्त काश्मीर म्हणजे POK मध्ये आहे आणि पूर्णपणे भारताच्या निर्विवाद हद्दीत असणारं सर्वोच्च शिखर कुठलं आहे, तर ते कांचनगंगा. ठीक आहे. कांचनगंगा हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे आणि त्याची उंची 8586 मीटर आहे. हे शिखर सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवर आहे, परंतु सिक्कीम राज्यामध्ये. लक्षात ठेवा, हे भारताच्या निर्विवाद हद्दीतील सर्वोच्च शिखर मानलं जातं. हिमालयातील सर्वात उत्तरेकडील आणि सर्वाधिक उंचीच्या रांगेला काय म्हणतात, तर हिमाद्री म्हणतात. ग्रेट हिमालय सुद्धा म्हणतात, ग्रेट हिमालय सुद्धा त्याला म्हणतात. हिमाद्री ही हिमालयातील सर्वात उंच आणि सलग पर्वत रांग आहे. ह्या रांगेची सरासरी जर उंचीचा विचार केला तर 6000 मीटर पेक्षा जास्त उंची आहे आणि ही रांग वर्षभर बर्फाने आच्छादलेली असते. नथुला आणि जेलेपला या प्रसिद्ध खिंडी कोणत्या राज्यात आहे, प्रश्न खूप वेळा विचारलाय. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे, जेलेपला खिंड कोणत्या राज्यात, ह्या दोन्ही खिंडी सिक्कीम राज्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, कुठं, सिक्कीम. खिंड म्हणजे पर्वतातून जाण्याचा नैसर्गिक मार्ग. नथुला आणि जेलेपला खिंडी सिक्कीम राज्याला तिबेटशी जोडतात. प्राचीन रेशीम मार्ग याच खिंडीसाठी वापरला जायचा. ठीक आहे. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील आणि कमी उंचीच्या रांगेला बघा, हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग कुठली आहे, तर ती शिवालिका आणि सर्वात कमी उंची सुद्धा शिवालिकाच रांग आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. शिवालिका ही हिमालयातील सर्वात बाहेरील म्हणजे दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात कमी उंचीची असून तिची निर्मिती सर्वात शेवटी झालेली आहे.
शिवालिक रांगे सर्वात शेवटी आहे. या रांगेला बाह्य हिमालय सुद्धा म्हटलं जात. हिमाचल आणि शिवालिका रांगांच्या दरम्यान असलेल्या सपाट दऱ्यांना त्या ठिकाणी काय म्हणतात तर डुंग म्हणतात. डेहराडून हिमाचल आणि शिवालिक रांगांच्या दरम्यान असलेला जो काही सपाट दऱ्याचा भाग आहे त्यांना त्या ठिकाणी डून्स म्हणतात. डून्स काय डेहराडून. पर्याय क्रमांक सी करेक्ट. पुढचं बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश कोणत्या नद्याच्या संचयन कार्यामुळे बनलेला आहे तर कुठला सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्याच्या संचयन कार्यामुळे त्या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बनलेला आहे. कुठल्या नद्या? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. मैदानी प्रदेशातील जुन्या गाळाचा प्रदेशाला त्या ठिकाणी काय म्हणतात? आता जुना गाळ आणि नवीन गाळ 2 शब्द लक्षात ठेवा. मैदानी प्रदेशातील जुन्या गाळाच्या प्रदेशाला, जुना आहे म्हणजे तो भंगार झालाय. काय झालाय? भंगार झालाय. भंगार जुना गाळ तो एकदम भंगार झालाय. एखादी वस्तू खूपच जुनी त्या भंगार झाली म्हणतात ना, तर लक्षात ठेवा जुन्या गाळाच्या प्रदेशाला भंगार म्हणतात. त्याचं नाव आहे भांगर. काय नाव आहे? भांगर. पण आपण लक्षात ठेवायसाठी भंगार लक्षात ठेवायचं. आता नवीन गाळ आहे, ठीक आहे, नवीन गाळाचा प्रदेश आहे, नवीन गाळ आहे, ठीक आहे, तर त्याला भंगार म्हणता येणार का? नाही. मग तो खाली दिले बघा. मैदानी प्रदेशातील नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? त्याला खादर म्हणतात. काय म्हणतात? नवीन गाळाचा प्रदेश चांगला आहे, खाण्यायोग्य आहे, खाऊ शकतो, नवीन आहे, आवडतोय, मग त्याला खाऊन टाका म्हणजे तो काय आहे? खादर आहे. आणि जुना असेल तो भंगार आहे. भंगार दोन्ही लक्षात ठेवा. भांगर म्हणजे काय? जुना. खादर म्हणजे काय? नवीन. ह्या दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. खूप वेळा यावरती प्रश्न येऊन जातो, विचारतात. फक्त 99 रुपयामध्ये लवकरात लवकर पीडीएफ घ्या. उद्यापासून त्या ठिकाणी 149 रुपये आपण त्या पीडीएफ ची फक्त नोट्स 99 मिळेल आणि नोट्स प्लस क्वेश्चन पेपर 149 मिळतील. उद्या जे घेतील त्यांच्यासाठीच 99 रुपये ठेवलेला आहे. 5000 ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहे. साधारणतः 209 पेजेसची त्या ठिकाणी ती ऑनलाईन टाईपची पीडीएफ आहे. सोबत 30 तुम्हाला सराव पेपर सुद्धा मिळतील. कुठं? तर हा नंबर लक्षात ठेवा, जो तुम्हाला दिसतोय नंबर, त्या नंबरला तुम्ही काय करायचंय? संपर्क करायचा. कुठे नंबर? इथे लिहितो बघा, 95 52 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअप करून द्या. ओके, चलो थांबतो नाही आपण. राहिला अजून किती राहिले? 42. 8 राहिले. भारतातील सर्वात प्राचीन आणि स्थिर भूभाग कुठला आहे? प्राचीन आणि स्थिर भूभाग कुठला आहे? तो भारतीय द्वीपकल्पी पठार हा प्राचीन तसंच स्थिर भूभाग आहे. पुढचा, दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून झालेली आहे? तर कुठल्या? तर बेसाळ खडकापासून झालेली आहे. हे 50 क्वेश्चन आपण घेऊ ना, उद्याच्याला 50 असे एकंदरीत प्रत्येक विषयाचे 500 क्वेश्चन तुमचे घेऊ, काळजी करू नका. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखलं जातं? पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत नावाने ओळखलं जातं. पर्याय क्रमांक बी आहे. दक्षिण भारतातील म्हणजे द्वीपकल्पी भारत सर्वात उंच शिखर कुठलं आहे? दक्षिण भारतातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? तर अण्णाईमुडी. दक्षिण भारतातलं सर्वात उंच कुठलं? अण्णाईमुडी. पर्याय क्रमांक 2 आहे. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर बघा, इथं लक्षात ठेवा. दक्षिण भारतातलं सर्वात उंच शिखर म्हटलं तर अण्णाईमुडी. पर्याय क्रमांक 2. हा, निलगिरी पर्वतातलं म्हटलं तर दोडा बेटा. निलगिरी पर्वत सर्वात उंच शिखर कुठलं आहे? दोडा बेटा. आणि इकडं आरोली पर्वतातलं गुरु शिखर कुठलं आहे? तर आरोली पर्वतामधलं आहे. पूर्व घाट आणि पश्चिम घाट कोणत्या पर्वतरांगात एकत्र येतात? तर निलगिरी पर्वतरांग आहे. निलगिरी पर्वतरांग पूर्व घाट आणि पश्चिम घाट रांगाला एकत्र करते. पुढचं, भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिण भागाला म्हणजे केरळ जवळ भारताची काय पश्चिम किनारपट्टी आहे, केरळ जवळ या किनारपट्टीला कुठल्या नावाने त्या ठिकाणी ओळखतात? काय म्हणतात? तर मलबार किनारा असं भारताच्या पश्चिम किनारपट्टीला दक्षिण भागाला म्हणतात. केरळ जवळ काय म्हणतात? पर्याय क्रमांक मलबार किनारा. तसंच भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या दक्षिण भागाला म्हणजे तामिळनाडू जवळ काय म्हणतात? तर कोरोमंडल किनारा म्हणतात. पर्याय क्रमांक बी तुमचा आहे. आता हे 50 क्वेश्चन झाले. उद्याच्याला परत 50 असे साधारणतः 400 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्ट वर आपण घेऊया, जेणेकरून न्यायालयाची शिपाईवरती असेल, इतर कुठलीही सरळ सेवा असेल तर जे काही प्रश्न येतात सोपे तर गेलेच नाही पाहिजे. जे काही असतील क्वेश्चन सगळे तर सगळे आपल्या लेक्चरच्या माध्यमातून असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका. 2018 पासून ते 2025 पर्यंत सगळे क्वेश्चन आपण जे नोट्स देतोय, जे काय तुम्हाला सराव क्वेश्चन घेतोय त्यातलेच तुम्हाला आलेले दिसतील. आता 26 एप्रिल जो काय क्वेश्चन आहे त्यातले तुम्हाला सगळे क्वेश्चन आलेले दिसतील. ओके, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करा. श्री अकॅडमीचा आपलं ॲप आहे, हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, मिळून जाईल. थांबतो.